अखिल भारतीय ठाणे रायगड पालघर मुंबईचे विद्यमान खजिनदार आदरणीय सोनूशेठ भूपतराव यांच्या वाढदिवसानिमित्त राजा 777 भव्य केसरी मैदान जो आयोजित करण्यात येणार होता येत्या 6 मार्च 2026 मध्ये, परंतु त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. मग ते असतील बक्षीस स्वरूपात, त्याचप्रमाणे तारखेच्या स्वरूपात आणखी काही आपल्याला बदल यामध्ये पाहायला मिळतील. आणि या संदर्भात आपल्याला या व्हिडिओमध्ये जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल शेठ ठाणगे असतील, सोनू शेठ भूपतराव असतील, आकाश शेठ असतील. नक्कीच या संदर्भात हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. नक्कीच दादा, या मैदानामध्ये काय चेंजेस करण्यात आले? नमस्कार. सर्वप्रथम सर्व गाडा मालकांची आणि दिलगिरी व्यक्त करतो. सर्वप्रथम आम्ही सर्व गाडा मालकांची दिलगिरी व्यक्त करतो. सर्व गाडा मालकांना सांगू इच्छितो की सोनू शेठ अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड मुंबई पालघरचे विद्यमान खजिनदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि माजी उपसरपंच सोनू शेठ भूपतराव यांच्या वाढदिवसानिमित्त जो 6 तारखेचा मैदान होता, त्या 6 तारखेला शिवजयंती आणि चतुर्थी असल्या कारणानं शिवप्रेमींची भावना लक्षात घेऊन, सर्व गाडा मालकांच्या भावना लक्षात घेऊन हा मैदान आम्ही 1 मार्चला आणि त्याच दिवशी सोनूशेठ भूपतराव यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आम्ही 1 तारखेला हा मैदान 6 तारीख रद्द करून 1 तारखेला ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी सर्व गाडा मालकांनी याची दखल घ्यावी आणि झालेल्या आम्ही जर समजा आपल्याला जर आमच्याकडून काही चुकी झाली असेल त्याबद्दल देखील आम्ही आयोजक म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. बघा, महत्वाचं म्हणजे लाईव्ह लॉट्स संदर्भात देखील कमेंट येत होत्या मागच्या बाईटच्या दरम्यान. तर लाईव्ह लॉट्स कधी असणार आहेत? म्हणजे बघा, लाईव्ह लॉट आमच्या आता पावत्या तर पूर्ण झालेले आहेत. आजच्या दिवसाला पावत्या कंप्लीट झालेल्या आहेत. आमच्याकडे लाईव्ह लॉट्स पाडण्यासाठी भरपूर सारे दिवस आहेत. पण आम्ही निर्णय घेतलाय का 27 तारखेला संध्याकाळी 7X लाईव्ह वरती लाईव्ह लॉट्स पाडण्यात येते. तशी माहिती आपल्याला लाईव्ह लिंकद्वारे देण्यात येईल. याची देखील गाडा मालकांनी नोंद घ्या. पण 27 तारखेला संध्याकाळी शुक्रवारी संध्याकाळी लाईव्ह लॉट्स पडतील. बघा, आता बुकिंग किती झालेली आहे आतापर्यंत? बुकिंग आतापर्यंत 800 झाले, पण अजून गाडा मालकांचा प्रतिसाद भरपूर सारा वाढत आहे. त्याच्यामुळे आम्ही बक्षिसांच्यात वाढ करण्याचं ठरवलेलं आहे आणि जर वाढली तर अजून 4-5 गट वाढतील अशी दाट शक्यता आहे. कारण गाडा मालकांचा तो प्रतिसाद बघता या वर्षीचा चालू सीझनचा पहिला मैदान आणि सोनूशेठचा वाढदिवस असल्या कारणाने या मैदानाला भरमसाठ प्रतिसाद गाडा मालकांचा आला. त्याबद्दल देखील गाडा मालकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो त्यांचे साऱ्यांचे. जर काही गाडा मालकांना जर याच्यामध्ये जर प्रवेश निश्चित करता आला नसेल तर त्यांच्यासाठी भविष्यात देखील एखाद 2 मैदानं झाली त्यामध्ये लवकरात लवकर नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करा. बघा, बक्षिसामध्ये देखील काही बदल करण्यात आलेले आहेत. बघा, बक्षीस तर आपण आपल्या बॅनरवरती दिल्याप्रमाणे पहिला बक्षीस 1,21,000 म्हणजे 1,20,777. 777 यासाठी आम्ही देताना 1,21,777 हा सोनूशेठचा लकी नंबर आहे आणि राजा 777 म्हणजे 777 या नावाने आम्ही प्रत्येक मैदानात प्रत्येक बक्षिसामध्ये 777 असं लावलेलं आहे. आणि त्यानंतर जे ठाणे रायगड मधील प्रसिद्ध गाडा मालक आहेत, आमचे मित्र आहेत, सोनूशेठचे देखील चांगले मित्र आहेत, कुमारी भार्गवी सोमनाथ पाटील, 2277 दाभाड वापसाई यांच्याकडून आम्हाला एक क्वार्टर फायनलसाठी 9 सायकली त्यांच्याकडून सुपूर्द करण्यात आली. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि मेगा फायनलसाठी जसं की काही गाडा मालकांनी आम्हाला सूचना केल्या होत्या की बाबा 1500 रुपये तुमची एंट्री फी आहे, मग गाडा मालकांसाठी देखील 30 गाडा मालकांना कमीत कमी त्यामध्ये लाभ मिळाला पाहिजे. त्या हिशोबात सोनूशेठशी आम्ही चर्चा करून मेगा फायनलसाठी जे गाडा मालक हे राहतील, पात्र होतील, त्याच्यासाठी आम्ही प्रत्येकी 2,500 रुपये देऊ त्यांना सन्मानित करणार आहोत. आता खूप सारे म्हणजे बुकिंग झालेल्या आहेत चिठ्ठ्या, यामध्ये आपण माहिती दिली. आता याच्यामध्ये टॉपचे नंदी कोणते म्हणजे भरपूर सारे पावते झाले? भरपूर साऱ्यांचे नियोजन चालू आहे. त्यामुळे कोणते नंदी येतील घाटावरचे देखील पावते भरपूर साऱ्या नोंद झाल्यात. त्याच्यामुळे कोणता नंदी कुठल्या पावत्यात पडणार आहे याची देखील आम्हाला काय माहिती नाही. पण भरपूर सारे आतापर्यंतच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत ते मुंबई रायगड ठाण्यामधल्या भरपूर सारे टॉपचे नंदी सगळ्यांचे बुकिंग आजच्या मैदानात आतापर्यंत झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना कोणते पैरे पडतील हे सांगू शकत नाही. पण वरून घाटावरून देखील टॉपचे नंदी खाली मैदानात सुनीलच्या वाढदिवसानिमित्त भरपूर सारे नंदी येतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय. बघा, 6 तारखेचं यावरच्या बाईट मध्ये सांगण्यात आलं होतं की 6 तारखेला मैदान होणार आहे, परंतु अचानकपणे एक डिसिजन चेंजेस करण्यात येतोय. 1 तारखेला मैदान होतोय आणि थोडे दिवस राहिलेले आहेत. आता ग्राउंडचं जे काय फाटीचं जे नियोजन आहे, म्हणजे कधीपर्यंत काम कम्प्लीट होईल मैदानाचं? तर आम्ही गुरुवार शुक्रवारपर्यंत आम्ही ग्राउंड फायनल करणार, पूर्ण आखून वगैरे पूर्ण. म्हणजे त्या दिवशी आमची आता सगळी साधन सामुग्री आहे, सोनूशेठची जेसीबी डंपर असती ते जागेवरती मैदानावरती पोहोचले. त्याच्यामुळे जर जास्तीत जास्त साधन सामुग्री लावून आम्ही मैदान पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अंदाजे मैदान किती वाजता चालू आहे? सकाळी 8 वाजता उद्घाटन होईलच. पहिला गट 8 वाजता, कारण जेवढ्यात लवकरात लवकर, कारण मला वाटतं 80-85 गट पडतील असा अंदाज आहे. जर फाटीच्या हिशोबात 10 जर फाट्या पडल्या तर 80-85 गटांचा आमचा टार्गेट आहे. त्याच्यामुळे लवकरात 8ला झेंडा पहिला पडणार. गाड्या येऊ ना येऊ झेंडा आटला पडला. बिनजोडचं मैदान असो किंवा 3 फेऱ्यांचं मैदान असो, नियमावली महत्वाची असते आणि येत्या 1 तारखेला भव्य असे आपल्याला केसरी मैदान पाहायला मिळेल. त्यामध्ये नियमावली कशी असणार आहे? म्हणजे बघा कसं आहे, अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली 1 तारखेचं मैदान आहे. त्या मैदानामध्ये ज्या नावाची पावती आहे त्या नावाचा एकतरी बैल पळाला पाहिजे त्या पावतीवरती. आणि जर तुम्हाला जर घाटावरून जर बैल उतरवायचे असतील तर त्या समजा एखाद्या घाटावरून एखादा बैल उतरवायचे त्या नावाचा बॅनर बनवून तुम्ही वरिष्ठ ग्रुपला टाकून बाबा हा बैल याच्या नावाने पडणार आहे असं काहीतरी 2 दिवस अगोदर किंवा आदल्या दिवशी तुम्ही सांगायला पाहिजे हो का बाबा हा बैल याच्या नावाने पडणार आहे. म्हणजे लोकांना माहिती पडली पाहिजे. बाबा समजा सोनू शेट्टी जर समजा एखादा बैल उतरवलाय, बाबा हा बैल सोनू शेट्टी भोपतराव यांच्या नावाने पडणार आहे, आदल्या दिवशी लोकांना माहिती पडलं पाहिजे. असा ग्रुपवरती बॅनर टाका. आणि त्यानंतर जर कुणाला काय ऑब्जेक्शन असेल, समजा गट सुटल्यानंतर सेमीत केल्यानंतर कोणी मागच्या 2 महिन्याला आम्ही बघितले, कोण म्हणतो पाय पुढे, कोण म्हणतो लॉबी असे, त्या चांगल्या गोष्टी बघण्यासाठी भरपूर सारा वेळ आयोजनांना खर्च होत असतो. जर तुम्हाला ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल मैदानामध्ये तर तुम्हाला ऑब्जेक्शन फी 2,000 रुपये राहील. जर तुमचा ऑब्जेक्शन सक्सेस झाला तर तुमचे 2,000 रुपये तुम्हाला परत दिले जातील. जर अनसक्सेस झाला तुमचं ऑब्जेक्शन तर ते कमिटीकडे जमा केले जातील. याची देखील गाडामार्फत नोंद घ्या. म्हणजे ऑब्जेक्शन घेताना जरा विचार करा, कारण प्रत्येक वेळेस मागच्या 2 मैदानात आम्ही पाहिलं प्रत्येक गट झाल्यानंतर प्रत्येकाला जी गाडी सेमीसाठी पात्र होते ती बाकीच्या गाड्या घेऊन बघतात का त्यांचा पाय पुढे आहे का, हे पुढे आहे का, बाकीच्या सगळे लॉबीटायचे का, बाकीच्या वारंवार आयोजकांना त्या गोष्टीचा मग ऑब्जेक्शनला सामोरं द्यावा लागतो दाखवायला प्रत्येक स्क्रीनवरती. त्याच्यात ऑब्जेक्शन घेणार असेल तुम्ही तर 2,000 रुपये ऑब्जेक्शन केला लागेल. आणि जर ऑब्जेक्शन सक्सेस झाला तर ते तुमचे 2,000 परत दिले जातील. जर अनसक्सेस झाला तर ते कमिटीकडे जमा केले जाते. आणि याच्या पुढची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मैदानाचं काम आता आजपासून चालू झालंय. उद्या परवा 2 दिवसात आम्ही मैदानावरून तुम्हाला आम्ही अधिकृत अजून काय त्याच्यात काय चेंजेस झाले, काय बदल झाले तर तुम्हाला आम्ही अधिकृत कोणाशी भोपतवर देतील.